उंदरांनी पळवायला गणा काय करतोस? पाळी द्यायला आलतो नाना. अरे पण तुझी कालच पाळी होती की. काल पाळी होती पण मोटर चालू होती ना, तुम्हाला माहित नाही का? अरे पण आज मला माझ्या उसाला पाणी द्यायचंय. मग तुम्ही उद्या या की पाणी. असं कसं काय बरं? तुला तुझी कालची पाळी कळायला नाही वय? अहो नाना काल डीपी जाळाली होती, कसं काय पाणी देणार? अरे पण डीपी जळून अगर पेटून मला काय करायचंय त्याचं? नाना बैठीत काय ठरलं होतं आपल्या? काय ठरलं होतं? जरी एका दिवशी लाईट गेली, मोटर जाळाली तर आग माग पाळ्या करता येतात ना. मग हे तुला कळायला पाहिजे होतं. माझ्या बापाला कळलं नाही काल. मग हे तुला बापाला कळालं नाही पण तुला कळायला पाहिजे ना. कालची तुझी पाळी होती, काल का देता आलं नाही तुला पाणी? आम्ही बापाला सांगितलं होतं नाना. हा मग त्याचं काय मला सांगायचं नाही. आज माझी पाळी आहे आणि माझ्या उसाला पाणी मिळणार आज. आणि मला काही शानपणा सांगायचं नाही. माझं गाव काय जळून टाकायचं? अरे जळू दे नाही तर पेटू दे, मला काय करायचं तुझ्या उसाहून आणि कशाहून? हा पण देऊ द्या ना आजचे दिवस मला पाणी. अरे पण का देऊ मी पाणी? माझ्या उसाचं काय करू मग? तो ह्या उसावा पडला पीठ, एका दिवशी येशील ना मग माझ्या पट्ट्यात, मग सांग. अरे जा ना हिसाबात राहा. राहतो जा, मला नको शानपणा शिकू. आयला माझ्या उसाला पाणी द्यायचं सोडून हा आलाय. हे उसाला द्यायचं चालू होईल. होय हो, आज लय आवाळ आले म्हणे दिसवले. होय ग, मला बी आज अंग दुखायला लागलंय ग. चहा टाक की जरा. थांबा की गाणं येईल मग आपण समधी चहा पिऊ. कुठे गेला गाणं? गाणा नाही कुठे गेला, हाय गाणं अजून जिवंत. रात्री मोटर चालू करायला काय फाशाल ते का वापरतो मला? अरे बाळा डीपी जाळायला आता. डीपी जाळालाय तिकडे, आका गहू जळून जायला लागलाय. हा अरे तो भाऊ रातच्याला निघाला होता, पण रातच्याला त्यासने दिसत नाही. मीच म्हणलं हलबाडून कुठं तोंडावर पडण्यापेक्षा नका जाऊ. अगं तिकडे आका गहू जळून जायला लागलाय आणि तुम्ही काढा झोपा. आपण नाही गेलं मग तुला काय झालं जायला? सांगितलं ना बाळा डीपी जाळला तर रे. आपण नंतर डीपी बसवली होती आप्पा. कसं दिसन डोक्यावर पांघरून घेतल्या हो, बाहेर तुझ्याकडे दिसन कसं तुम्हाला ना. इकडं रात्र दिवस मी कंपनीत काम करायचं, घरी आले की वावरातले बी कामं करा. एक साधं काम तुम्हाला करता येत नाही. डीपी बसून जमाना झाला तिकडे आणि तुम्ही काढा झोपा. थोडं पण नाही काम करता येत तुम्हाला. अहो त्याच्या बोलण्याचं एवढं मनावर घेऊ नका. त्याची रातच्याला झोप झाली नसन म्हणून थोडी चिडचिड करतोय. अगं ती ताण होतं तरच नाही आपली झोप उडवायचं. आपण केली कधी तक्रार? आज मोठा झालाय म्हणून बोलतोय. गाव काय म्हणाल उद्या? तुम्ही कशाला टेन्शन घेताय? जगाचा विचार नका करू तुम्ही. अहो आयुष्यभर तुम्ही माझ्यासाठी आणि मी तुमच्यासाठी एकमेकांची साथ कधीच नाही सोडायची. होय ग, शेवटी नवरा बायकोसाठीच आणि बायको नवऱ्यासाठी असते ग. आणि सांग त्याला स्वतःच्या हाताला कामं मिळाली म्हणून आईबापाच्या हातावर आलेली फोडं इसरू नको म्हणायचं त्याला. सांग सांग.